जंगलातली हरणं आनंदी आहेत आणि मनुष्य दुःखी आहे, ज्याच्याकडे सर्व भौतिक सुखसोयी आहेत. हा जो विरोधाभास आहे हा ऋषीमुनींच्या किंवा शास्त्रकारांच्या बुद्धीच्या पलीकडे. ते समजू शकत नाही की असं का व्हावं. आणि त्याचं एकच उत्तर आहे की मनुष्याला दिलेली क्षमता, बौद्धिक क्षमता, त्याचा विकास तो करत नाही. तेव्हा हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्हाला ज्या क्षमता दिलेल्या आहेत, विशेषतः बौद्धिक क्षमता, ही तुम्ही विकसित केली पाहिजे. आणि तेच तुमच्या जीवनाचं ध्येय आहे. त्यासाठीच शास्त्रग्रंथ आहेत, त्यासाठीच एवढं मोठं अध्यात्मशास्त्र लिहिलेलं आहे, ज्याचा तुम्ही अभ्यास करायला हवा. सबस्क्राइब वेदांत योग विद्या यूट्यूब चैनल.